टिफिनसाठी अशी छान आणि सोप्या पद्धतीने चण्याची उसळ करा। इकडे बघू शकता, मस्त अगदी सोप्या पद्धतीने, काही कुटाणा नाही, वाटण नाही, झंझट नाही, अगदी सोप्या आणि कमी वेळामध्ये ही चण्याची झणझणीत भाजी तुम्ही सकाळी टिफिनसाठी बनवू शकता। ते इकडे बघू शकता, आता मस्तपैकी असे चणे मी शिजत ठेवलेले आहेत। चांगल्या प्रकारे चणे शिजून घ्यायचे जोपर्यंत हे चांगले नरम सॉफ्ट होत नाहीत। तुम्ही हवं तर याच्यामध्ये थोडासा तेजपत्ता किंवा लवंग, दालचिनी असं टाकू शकता, ज्याने चांगली चव येते। आता हे बघा, मी जरा खाली उतरून घेतले आणि चणे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे शिजून निघले आहेत। अगदी असे नरम सॉफ्ट झाले ना, मग भाजी खूप छान लागते खायला। आणि हे जे पाणी आहे ना, जर तुम्हाला रस्सा करायचा असेल तर ह्याच पाण्याचा रस्सा बनवा, किंवा मग हे पाणी तुम्ही नंतर पीठ मळण्यामध्ये वापरू शकता, वेस्ट जात नाहीत। तर आता हे साईडला जरा ठेवते। थोडीशी कोथिंबीर घेतली, कढीपत्त्याची पाने घेतलेले आहेत, जरा ही कोथिंबीर बारीक चिरून घेते। साईडला टोप ठेवला चण्याचा, त्यामुळे सगळ्या वाफा कॅमेऱ्यावर येत आहेत, पण जरा इग्नोर करा कारण ते गरम गरम आहे। आता हे जरा बारीक चिरून घेते। सकाळच्या घाईमध्ये ना, अगदी कमी वेळामध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता। फक्त रात्री चणे भिजवून ठेवायचे आणि सकाळी थोडेसे शिजून घ्यायचे। आणि चांगल्या प्रकारे चणे शिजले ना, मग ते भिजून निघले ना चांगल्या प्रकारे, तर शिजले पण जातात लगेच। आणि इकडे मी कांदा टमाटर असं एकत्र चिरून घेतलेलं आहे। सकाळच्या वेळेमध्ये इतकी घाई असते ना, की आपल्याला काहीच सुचत नाही काय पटकन कसं करावा, तर अशा वेळेस ही भाजी सोपी जाते। तर कढीपत्त्याची पानं, कांदा टमाटर चांगलं तेलात जरा परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये ना मी मसाले टाकलेत, बेसिक मसाले, पण कॅमेरा कसं असतं ना, असं होऊन जातं माझ्याकडून तर बराच वेळ झाले, बऱ्याच व्हिडिओमध्ये, की कॅमेरा थांबला गेला। ह्यावेळेस पण तसंच झालं, मला वाटलं आपली रेकॉर्डिंग चालू आहे, पण त्याच वेळेस तो कॅमेरा थांबला होता। आणि ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस तो थांबलेलाच होता। त्यामुळं मी ह्याच्यामध्ये ना मसाले टाकलेत, ते तुम्ही म्हणजे दाखवण्यात आले नाही, पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगते। कांदा टमाटर असं लाल करून झालं, म्हणजे परतून झालं की त्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला पावडर, हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं। थोडा मसाला परतून घ्यायचा आणि मग हे शिजवलेले चणे त्या परतलेल्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे। हे पाहू शकता, कॅमेरा थांबल्यामुळे सॉरी दाखवण्यात नाही आलं, पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगते। 1-2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ कांदा टमाटर परतते वेळेसच टाकून घ्यायचं सगळ्या मसाल्यासोबत। आणि मग चांगला मसाला परतून झाला की हे चणे असे टाकून मिक्स करून घ्यायचं। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवायचं। आता चांगल्या प्रकारे चणे हे शिजले गेले, त्यामुळे काही वेळ लागत नाही, फक्त 2 वाफा द्यायच्या। हे बघा, 1 वाफ झालेली आहे आणि छानपैकी असा फ्लेवर मसाल्याचा उतरला जातो। हवं तर तुम्ही इकडे लसूण शेंगदाण्याचा 1-1.5 चमचा असा कूटसुद्धा टाकू शकता, किंवा नसेल तरीही सिंपल भाजी छान लागते। हे असं हलक्या हाताने याला मिक्स करायचं, गॅस अगदी स्लो ठेवायचा, 1-2 वेळा वाफा द्यायच्या। आता परत दुसरी लेअर कोथिंबीरची टाकून घेते। ही अशी वरच्यावर कोथिंबीर टाकायची, लगेच मिक्स नाही करायची। हे बघा, आता परत एकदा झाकण ठेवते आणि 1 वाफ देते। झाली बघा आपली झटकेपट ही भाजी तयार। म्हणजे किती कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते तुम्ही बघू शकता। हे बघा, परफेक्ट आपली ही चना मसाला तयार झालेला आहे। खूप छान लागती भाजी। म्हणजे कडधान्यामध्ये ना मटकी आणि हा चणे खूप फेवरेट आहेत माझे। काही भाजीला सुचलं नाही की मी हे हमखास करते। हे बघा, किती छान सुंदर आणि मस्त अशी ही आपली चण्याची उसळ तयार झालेली आहे। मस्त अशी गरमागरम अशी चवदार टेस्टी चण्याची उसळ तयार झालेली आहे। आता आपल्याला ह्याला थंड करायचं आणि पाहू शकता कमी वेळामध्ये बघा मस्त वाटते का नाही चण्याची उसळ। पाहता क्षणी असं खायची इच्छा होते। आणि अशी भाजी जर आपण टिफिनमध्ये नेली तर टिफिन तर पूर्णच म्हणजे फिनिशच करून येऊ। मस्त गरमागरम चपात्यासोबत, रोट्यासोबत, भाकरीसोबत सुद्धा छान लागती भाजी। बस आता गॅस बंद केला आणि थोडे थंड करून घेते। अगदी बघा थोडीशी थंड झालेली आहे, थोड्याफार वाफा चालू आहेत। हे बघा, तर ही आपली चण्याची उसळ तयार झाली आहे। टिफिन सिरीज चालू आहे, तर त्याच्यामुळं मी तुम्हाला छोट्या अशा भाज्या दाखवते टिफिनसाठी। ते हे बघा, चण्याची उसळ पाहू शकता मस्त झाली का नाही। अगदी कमी वेळामध्ये झटकेपट तयार झालेला आहे।
पोळ्या वगैरे करत असताना किंवा चहा वगैरे जरी तुम्ही करायला ठेवला असेल तर चहा उकळायच्या आतसुद्धा ही भाजी तयार होती, इतकी झटकीपट होती. आणि तुम्ही आपली ही भाजी बघू शकता किती छान दिसते बघा. कुठलंही वाटण नाही केलं ना, कुठला आपण जास्त मसाला लावला ना, खडे मसाले लावले ना, शेंगदाणे लसूण लावलाय, तरीसुद्धा भाजी बघा किती छान दिसते का नाही. टिफिनसोबत जर 2-4 पुऱ्या जर काढल्या तर अप्रतिमच लागणार. आणि मला ना ही भाकरीसोबत जास्त आवडते. हे बघा मस्त वाटते ना, सिंपल अगदी. असं नक्की टिफिन घेऊन जा. सकाळी घाई असेल ना तर कमी वेळामध्ये आणि खूपच कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होती. आपल्या सकाळच्या घाईमध्ये ज्या भाज्या सोयीच्या पडतात त्या मी तुम्हाला दाखवते. आवडली ना, नक्की ट्राय करून बघा. चणे भिजत ठेवा आणि सकाळी झटकीपट बनवा. अशा छान छान मस्त मस्त मी तुम्हाला भाज्या रेसिपी दाखवत चालले. एक हप्ता आपण हेच बघणार आहोत, टिफिनसाठी छोट्या छोट्या भाज्या. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही आजची रेसिपी चणा उसळ टिफिनसाठी स्पेशल? नक्की करून बघा. कमी वेळ आहे, घाई खूप आहे अशा वेळेस. आता हा चणा बघा, एक उचलून बघते. हे बघा हा चणा किती छान नरम सॉफ्ट झालेला आहे. अजिबात कडकड लागणार नाही, अगदी नरम सॉफ्ट ही भाजी तयार झालेली आहे. वरून थोडा चाट मसाला टाकला ना मग बस, याची तर रंगत अजून वाढेल. तर चला, भेटते मी तुम्हाला उद्या एका नवीन अशाच छानशा रेसिपीसोबत. आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा आणि उद्याच्या टिफिनसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, काळजी घ्या आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर नक्की करा.